राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढत आहे। कोकणमध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील काही दिवस वादळी पावसाचं धुमशान राहील। हवामान विभागाने 1 जून रोजी महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट तर 6 जिल्ह्यांना धोक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। उष्णतेची तीव्रता देखील कायम राहील। सोमवारचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अनुभवास येऊ शकतात। किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात। नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वातावरण बदलू शकतं। दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यात अलर्ट नसला तरी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तसंच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींसह मेघगर्जनेची शक्यता आहे। दरम्यान मे अखेर राज्यात हवा पालट झाल्याचं चित्र आहे। मान्सूनपूर्व पावसानं बहुतांश महाराष्ट्र व्यापलाय। पुढील काही दिवस ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी। राज्यात उष्णतेची लाट कायम असून पुढील 3 ते 4 दिवसानंतर तापमानात घट होण्याचा अंदाज आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।